जय भीम मित्रांनो. तर आज आम्ही तिघा आले आहो इंदोरा मैदानच्या मेल्याला. तुम्ही गेस करू शकता हा मेला कुठे आहे. तर 30 रुपयाची तिकीट काढून आणि 10 रुपयाचे पार्किंगचे पैसे देऊन आम्ही तिघे आलो अंदर. आणि अंदर येता येता इथे गर्दी खूप कमी होती, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की यार इथे कोणी असन की नाही असन अंदरमध्ये. पण हळूहळू कसं गर्दी वाढत होती, जिथे आपण जातो गर्दी तिथे वाढते. सर्वात पहिले आपण आलो या झुल्याकडे. बसाची बिलकुल आता माझा भाऊ माझ्या मागा लागला की चल ह्या झुल्यावर बसून. मी म्हणलं भाऊ तुला कसं सांगू, आता या झुल्यावर बसायची इच्छा लहानपणापासून होती पण कधी बसलो नाही. आणि हा झुला पाहून म्हणा आता फाटून हातात येते. बसायची बिलकुल इच्छा नाही होत. नाही याही झुल्यामध्ये बसायची इच्छा नाही होत. गाणे तर हा भाऊ इतके खतरनाक वाजत होता. मग इकडे खाण्यापिण्याचे काही स्टॉल दिसले. अशी इच्छा होती की सर्व खाऊ, पण पोटात जागा तरी पाहिजे. ह्या इकडे झुले वगैरे पाहा तुम्ही, आणि गर्दी किती कम आहे. तरी आम्ही इथे फिरत होते. ही माझी ताई समोर समोर जाते आम्हाला सोडू सोडू. हे मोठी आहे तरी आम्ही हिच्या मागं राहतो. हे बघा, जिथे लहान भांडे खिलोने नाही पाहिलं तिथे जाते मागं हिच्या मागं फिरत राहा फक्त. जिथे ते फक्त माहीत आहे का आपल्या पिल्लूसाठी बॉल शोधत होती. पिल्लू पिल्लू म्हणजे आमच्या घरी एक मांजर आहे, तिच्या नाव आम्ही पिल्लू ठेवलं. बघा हे कसं मस्ती करत आहेत. आम्हाला तर कधी भेटलंच नाही साला असा. लहान होतो तेव्हा मग पप्पा 2 झापड मारून सिधे करून देत होते. या झुल्यावर तर कधीच नाही बसलो बाबा. पाय लहान लहान लेकरं कसे मस्त रेलगाडीमध्ये झुलत आहे. आणि हा एवढा मोठा घोडमा त्याच्यासोबत बसून गेला. त्याला थोडीशी शरमही नाही वाटली. झुला तुटन काय होईन माहीत नाही. कोण होता हा त्याच्यासोबतच बसून गेला. पण पाण्यात मजा खूप आली. बघा यायले कसं करत आहे. आणि ही माझी ताई इकडे तिकडे बस. जिथं सामान दिसला बॉल करत आहे आणि फिरत आहे इकडे तिकडे. हिच्या मागं जा फक्त. हे म्हणजे ऐकतच नाही बिलकुल. लहानचे दिसते आहे मोठी पण लहानचे दिसते. आम्ही तर पुरे परेशान होऊन गेलो हिच्या मागं, थकून गेलो होतो एकदम. मग फिरता फिरता आम्ही म्हणलं चल यार आता काय भविष्य पाहून आपल्याला. मग हा माझा भाऊ आपलं भविष्य पाहत आहे. काय सांगतं माहीत नाही 20 रुपये म्हणे. मग माझी ताई म्हणते चल मी पाहतो आपलं भविष्य. तिच्या वेळेवर तर काही दिसलं नाही. ते म्हणते की माझं भविष्यच नाही काही. पाय आता मशीन खराब झाली ती उभी झाली तर तिच्या फक्त 33 किलो वजन आहे. एवढी बारीक चुरी काय बिचारी. पाहते मशीनच चालू नाही झाली. मग थोड्या वेळानंतर तो बोलला काहीतरी, माहीत नाही काय बोलला. ते ऐकून ते खूप खुश झाली. म्हणते हो असंच आहे म्हणे. आम्ही म्हणतो तिला हो फेक आहे 20 रुपये म्हणे, कोणता भविष्य दाखवणार आहे तो. तरी ते म्हणते नाही म्हणजे चांगला बोलत आहे म्हणे. मग मी म्हणलं चला मी आपलं भविष्य दाखवून देतो. केसावरले नजर न लावायचे झालं. केस ओरिजिनल आहेत माझे. इकडे तिकडे जास्त हे नाही करायचं. मग त्यानं माझ्या भविष्य सांगितलं. म्हणे खूप मेहनती आहे म्हणे, तुम्ही खूप मेहनत करा म्हणते. म्हणले हसायला एकदम, कारण बरोबर बोलत आहे. कमी मेहनतमध्येच आपल्याला चांगले फळं मिळते नाही का. जास्त मेहनत करायची गरज नाही. सुंदरच एवढी मी काय करू आता. बघा दिसतो की नाही एकदम सुंदर. ये मेरी बहन शर्मारी बोलती है आईफोन से फोटो ले देखो कैसे दूसरी कैसे ये पल देखो इसको. ये मेरा भाई बेचारा मासूम, इसको लोग दादा समजते पण खुशी आहे. आणि हे मी एक वडापाव मग मोमोज खाल्ले. बढिया मजा येऊन गेला यार. मेल्याचे खाण्यापिण्याचे काही वेगळंच टेस्ट येते. बघा हा मोमोजवाला आहे. या आणि इकडे जर तुम्ही तर मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि या ठेल्यावर जाऊन केस लहान आहेत माझ्यापेक्षा हिचे. मी बघा या का पाहा लागते खूप सुंदर आहे मी माहीत आहे म्हणजे हे. मग माझा भाऊ जिद्द करायला लागला याच्यावरच बसतो म्हणे. अबे तू वय पाय आणि ते झुला पाय. चला मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा.